आपण एका स्त्रीच्या धाडसाची कहाणी ऐकण्यासाठी आपण वाळवा तालुक्यातील भाटवाडी एक किमान 3000 लोकसंख्येच्या छोट्याशा गावामध्ये आपण आलो आहोत। याचं कारण असं की महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र, क्रांतिकारकांचा महाराष्ट्र, तसाच राष्ट्रमाता जिजाऊ सगळ्या महिलांनी ज्या म्हणजे आत्ताच्या काळातील कल्पना चावला असतील, क्रीडांमध्ये ज्या महिलांनी आपलं नाव आपला ठसा उमटवला असेल, अशा महाराष्ट्रातील महिला कुठेही पाठीमागे नाहीत। अशा एका महिलेची घटना जिनं आपल्या सहसोबती जे लग्नामध्ये आपण ज्या सप्तपदी घेतो त्या प्रत्येक सप्तपदीमध्ये जिनं एक एक वचन दिलेलं असते आपल्या सहचारणीला किंवा सहचारणीसाठी पतीनं, तर त्या प्रत्येक वचनामध्ये कटिबद्ध राहण्यासाठी प्रत्येक महिला असू दे, प्रत्येक पुरुष असू दे, आपल्या स्त्रीसोबत बायकोसोबत असू दे किंवा पतीसोबत असू दे, प्रत्येकजण त्या वचनाला कायमस्वरूपी जागण्याचा प्रयत्न करत असतो। अशी जी घटना भाटवडे गावामध्ये घडलेली आहे ते म्हणजे आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान करून पतीचा जीव वाचवून एक समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा एक ठसा उमटवलेला आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं एक कशी घटना त्यांच्यावर आली, त्यांच्यावर ही दुःखद घटना जी घडली ती कशी घडली आणि त्यावर त्यांनी कशा पद्धतीने मात केली, आपण सर्वस्व त्यांच्याकडे जाणून घेऊया। आणि यातूनच त्यांच्याकडून एक संदेश असं जाईल समाजामध्ये की अशा जरी घटना कोणा दुर्दैवाने घडत असतील किंवा अशा घटना एखाद्या घरात येत असतील दुःखद, तर त्याच्यावर मात सुद्धा केली जाते, फक्त त्याला धाडस आणि एकमेकाबद्दलची आपुलकी महत्वाची आहे। आपण ही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्ते। नमस्कार। काय नाव आपलं? AV9चे प्रथम मी स्वागत करतो। काय नाव आपलं? माझं नाव शहाजी निवृत्ती तिवले। गेले 2 वर्षापूर्वी माझे वडील वारले। त्यानंतर त्याच महिन्यात मला त्याच्या अगोदर मला एक महिना त्रास होत होता, मला उलट्या मळमळ वगैरे व्हायच्या आणि भूक न लागणं, थकवा एकदम जाणवणं असा त्रास होत होता। मग मी थोडं गाव लेवलला डॉक्टरांच्याकडे वगैरे दाखवलं, तर डॉक्टरांनी म्हणजे औषध वगैरे गोळ्या दिलं, तेवढ्यापुरतं जरा थोडं बरं वाटायचं। नंतर मग वडील वारले आमचे 5 एप्रिल 2023ला। त्याच महिन्यात मला 29 एप्रिलला कळालं की माझ्या दोन्ही किडन्या फेल आहेत। त्यानंतर सोनोग्राफी केल्यानंतर मग ते कराडला आम्ही, मग सरांनी मला सल्ला दिला की कराडला तुम्हाला डायलिसिस करायला लागेल तुम्हाला, असा विषय। त्यावेळेला आम्हाला सुद्धा धक्का बसला, कारण आमचे वडील त्याच महिन्यात वारले होते आणि लगेच दुसरी घटना ही अशी माझ्या बाबतीत, त्यामुळं आमचं संपूर्ण कुटुंबच अगदी हताश झालं। त्यामुळं सगळे म्हणजे एकदम दुःखातच सगळे गेले, का आता याला पर्याय काय काढायचा किंवा काय। माझा भाऊ मोठा आहे, मग भावाला मी बोललो असं झालंय। मग भाऊ माझा मुंबईवरून आला, मग डायलिसिस चालू केलं आम्ही। मग त्यावेळेला आम्ही सर्व कुटुंबानं निर्णय घेतला की आता काय पुढं काय, तर सरांना भेटलो। सर म्हटले जे पर्याय आहे की तुम्ही ट्रान्सप्लांट करू शकता, तुमचं अजून वय कमी आहे, त्यामुळं तुम्हाला आयुष्य अजून वाढू शकतं तुमचं। मग सर्वांशी चर्चा करून, बहिणी वगैरे, आई, भाऊ, वहिनी, सर्वांनी चर्चा केल्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला की बाबा ट्रान्सप्लांट करा। आता त्याला किडनी तर मिळाली पाहिजे, मग तिथं किडनीचा पर्याय काय ह्या उद्देशाने परत चर्चा झाली। मग आई म्हटली मी देतो, पण आईचा कसं, आईला शुगर आहे आमच्या, बरेच वर्ष झाली, ती शुगर सारखी तिची जास्तच राहते। मग ते डॉक्टर म्हणले नाही, तशी म्हणजे त्या पद्धतीनं ते किडनी फंक्शन नंतर होऊ शकणार नाही किंवा काही, तिचं वय झालेलं आहे आणि त्यात तिला शुगरचं प्रमाण जास्त आहे। मग दुसरा पर्याय मग आम्ही निवडला। मग पत्नी माझी म्हटली मग मी तयार होतो, मी देईन म्हटली। आईची नाही होत तर म्हटली मी द्यायला तयार आहे। मग पत्नी तयार झाली। त्यानंतर मग आम्ही त्या टेस्ट चालू केल्या। मग तिनं ते धाडस दाखवलं की ठीक आहे मी देईन म्हणजे तिचं, म्हणजे आता शेवटी कसं आहे, त्याला म्हणजे दुसरा पर्यायच नव्हता किंवा नात्यातलं लागतं, रक्तातली ती किडनी मिळावी लागते आपल्याला, कारण ते मॅच होऊ शकतं ती, म्हणजे सरांनी सांगितल्या पद्धतीनं। मग आमच्या टेस्ट चालू केल्या आम्ही कोल्हापूरला वगैरे, मग पत्नीच्या आणि माझ्या दोघांच्या आम्ही टेस्ट चालू केल्या। मग ते सगळं रिपोर्ट तिचे व्यवस्थित आले आणि म्हणजे माझे सुद्धा म्हणजे प्रोसेस चालू होती। माझं डायलिसिस प्रोसेस सुरू होती, ही प्रोसेस जवळजवळ 3-4 महिन्याची प्रोसेस आहे। 3-4 महिने गेले आम्हाला टेस्टला। नंतर मग 6 महिने मी डायलिसिस केलं, 7व्या महिन्यात सगळ्या आमच्या टेस्ट पूर्ण झाल्या। त्यानंतर कसं असतं तिच्या म्हणजे ते प्रोसेस सगळी अशी की तुम्ही
ते स्टॅम्पवरती लिहून वगैरे द्यावं लागतं. तिच्या माहेरच्या आई वडिलांची संमती लागते. तिचे भाऊ बहीण किंवा माझे आई वडील, माझे भाऊ बहीण या सर्वांची संमती लागते त्यासाठी. ती संमतीसाठी तुम्हाला म्हणजे कोर्टामध्ये जाऊन स्टॅम्पवर सगळी संमतीपत्र तयार करायला लागतं. मग ते सगळं प्रोसेस हॉस्पिटलला जमा करावं लागतं. त्यानंतर ती मध्ये निर्णय म्हणजे घेतात ते पण असं आहे. त्यांना तर ह्यांनी ही घटना घडलेली ही कशी घडली आणि त्यांच्यावर जो आजार होता तो आजारावर कशी मात करायचा प्रयत्न सुरू केले हे त्यांनी सांगितले. पण ज्यांनी किडनी दान केली आणि ज्यांनी धाडस दाखवलं त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं त्यांना हा धक्का कसा होता. कोणी नमस्ते. नमस्कार. काय नाव? माझं नाव अर्चना शाहजी होली. काय सांगाल पहिल्यांदा ज्यावेळेला आपल्याला ही घटना ऐकायला मिळाली किंवा पहिल्यांदा आपल्याला रिपोर्ट बघायला मिळाली काय मानसिकता होती? मानसिकता अशी होती की लय धक्कादायकच होती. एकदम लय त्रास झाला आम्हाला सगळ्यांना. आम्ही ऐकून एकदम सगळी हाबाकलोच. त्यामुळं आता निर्णय काय घ्यायचा, मग आमच्या दिराने शेवटी हा निर्णय घेतला. मग झालं, मी म्हणलं देते, मी धाडस करते म्हणलं. मग मी केलं धाडस. झालं, आम्ही गेलो तिकडं. तेव्हा मला बी जरा भीती होतीच ना, टेस्ट चालू आहे तर म्हटल्यावरती काय होतंय काय नाही काय होतंय असं काळजीतच होतो आम्ही. मग नंतर काय नाही, डॉक्टरनी सांगितलं काय होणार नाही काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही, होतंय सगळं व्यवस्थित होतंय. मग झालं, मग मी झाली तयार म्हणल्यावर दिलं, सगळं व्यवस्थित झालं. ऑपरेशन बी झालं, काय वाटलं किडनी नाही. हा शरीरातला फार मोठा पार्ट आहे, सगळ्यात मोठा अवयव शरीरातला आहे. आपल्याला देताना थोडंसं कुठं भीती वाटली बाबा मी कसं देऊ किंवा काय, कारण आता आपण मार्केटला बघतोय किंवा आपण पूर्ण महाराष्ट्र असू दे किंवा सगळीकडे बघतोय की कुठल्या छोट्या छोट्या कारणावरून कुठं नवरा बायको वांदा होतंय किंवा ते परत विभक्त होतात, अशा घटना घडतात. मग अशा परिस्थितीत आपण एखाद्या आपली स्वतःचा अवयव देत असताना थोडंसं कुठे मनात काही शंका वाटली का? नाही. मुलं लहान आहेत माझी म्हणून सांगितलं. आमची जोडी, आम्हाला दोघांची जोडी आम्हाला पाहिजे म्हणून सांगितलं. मुलं लहान आहेत, ते त्यांच्या ह्यांच्यासाठी आम्हाला ही करायचंच आहे म्हणलं डॉक्टर म्हणलं ठीक आहे. दुसरं काही नाही वाटलं मला बाई, एवढं काय मी धाडसानच दिली. दुसरं काय मला काय वाटायसारखंच नाही. काय होईल ते होईल म्हणलं. शेवटी जन्माला आलोय तिथं आपल्याला मरण कधीतरी हाय हे मी विचार केला आणि मी हे केलं. काय वाटलं ज्यावेळेला किडनी आपली दिली नंतरच्या जो पुढचा दिवस सारूला आले त्यावेळेला काय त्रास जाणवला किंवा काय? काय नाही, त्रास नाही काय मला जाणवलं. फक्त तेवढं काय ऑपरेशन केलं तेवढं 4 दिवस दुखलं, बाकीचं काही मला त्रास झालेला नाही. मला गोळी बी आता अजून चालू नाही, कुठल्याच गोळ्या नाहीत मला. आता आपण तर एवढं मोठं धाडस केलेलं आहे, एक समाजाला काय सांगायचं आपल्याला बाबा अशा घटना एखाद्या बाबतीत जर घडत असतील तर त्यांनी हा धाडसी निर्णय घ्यावा का? हा, घ्यावा. कारण का आपल्याला एखाद्याला जीवदान द्यायला पाहिजे ना, मग त्यांनी धाडस केलं पाहिजे आहे, दिली पाहिजे आहे बाबा. जीव त्या माणसाला बी आपल्याबरोबर आयुष्य जगायचं आहे, मग दिले पाहिजे धाडसानं, त्यांनी बी केलं पाहिजे आहे. तर ज्यांनी हे धाडसाचं काम केलं त्यांनी अजून इतर लोकांनाही सांगितले की ज्याच्या बाबतीत अशी चुकीची घटना घडत असेल, दुर्दैवी घटना घडली असेल किंवा एखाद्यावर वेळ आली असेल तर त्यांनी हे धाडसाचं काम करावं. कारण की आपल्याबरोबर आपला जर दुसऱ्याचा जीव वाचत असेल तर त्यासारखं मोठं पुण्याचं काम नाही. आपल्यासोबत आता त्यांची आई आहे, आईना विचारूया की त्यांच्या मनावर काय परिणाम झाला या गोष्टीचा. आई, काय नाव आपलं? वनबाई निवृत्ती तेवली. काय सांगाल ज्या वेळेला आपल्या मुलाबाबतीत अशी घटना घडली किंवा असं आपल्या रिपोर्ट ऐकायला मिळाली, काय मानसिकता झाली तुमची? काय मस्ती म्हणजे काय म्हणजे मालक वारलेले त्यावेळेला, आणि काय करावं काय नाही आम्हाला सुचन असं झालं. पण ही जीवदान द्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून गणागोताने पाहुण्या पैयांनी सगळ्यांनी सुपूड पण दिला. आणि माझ्या मुलग्यानं थोरल्याने निर्णय पटकन घेतला, काय पण होऊन दे पण करायचं, उभा करायचं, भावाला उभा करायचं. भावानं निर्णय घेतला. आत्ताची परिस्थिती तशी नाही, ती आपण आता एकमेकाला ही आधार देणं महत्वाचं आहे. आदर्श आहे तुम्ही केलेलं तुमच्या कुटुंबात काम आहे, आदर्श होता. हा, आदर्श. मी सर्वांनी मिळून शाने, आपलं सगळ्यांनी मिळून शाने माझ्या मुलाला जीवदान चौकड्यांनी दिलावी. आणि मोठं म्हणजे माझ्या भाची सुनच धाडसे. मुलांच्या तुमच्या आता बोलण्यात सांगण्यात आलं की तुमची सुद्धा तयारी झाली होती किडनी द्यायची. माझी आणि माझ्या थोरली सून सुद्धा आणि माझा मुलगा सुद्धा मोठा म्हणला कुणी नाही दिला तर ही मिळून आहे मामाची मुलगी. तिने अर्चना तू नाही दिलीस तर मी स्वतः भावासाठी माझ्या मी देणार. बरोबर. मग ती म्हणली दाजी तुम्ही आता एवढं कुटुंब चालवायचं आहे मुंबईपासून, तुमचं इथं दवाखाना बघणार, तुम्ही नोकरी बघणार, सांभाळणार, आणि तुमची नाही दाजी मी देणार म्हणली. शेवटी मिळवण्यात म्हणजे मामाची मुलगी आहे म्हणल्यावर आपलं सगळ्यांनी हे केलं आणि तिनं आपलं धाडस केलं. आणि मग आम्हाला जरा आधार वाटला. किडनी मिळूस तर कुठं हुडकीस तर करूस तर मुलाचं माझ्या 6 महिने डायलिशन चालू होतं. आणि त्यात वडील त्यांचं वारल्यामुळे लय सामान धक्का बसला मोठा. पण आपलं दुर्दैवानं सगळं चिडबाईच्या पांढरीत आपलं आमचं व्यवस्थित करून घेतलं.
काय सांगायचं असं जर समाजात जर घटना घडत असतील तर प्रत्येकात सासूनं सुनेनं किंवा पुरुषांनी सुद्धा महिलांसाठी हे दान करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. मुलगी असो किंवा मुलगा असो, पत्नी असो किंवा पती असो, त्यांनी धाडस करून एकमेकाला जीवदान द्यावा. या समाजात कुठेही कुणाचीही घटना घडून द्यायची, पण करावं, एकमेकाला साथ द्यावावी. तर पायाचा पाजर राहतो एकमेकासाठी. हे भाटवाडीचं तिवले कुटुंब यांनी पूर्ण समाजाला एक आदर्श घालून दिलेला आहे की समाजात फक्त कुठे एकमेकाला देवाणघेवाण करून किंवा कुणाचे एक आर्थिक मदत केल्यानंच माणुसकी जपते असं नाही, तर शरीराचा जे अवयव आहेत हे सुद्धा काही अवयव असे आहेत की ते दिल्यानंतर आपलाही स्वतःचा जीव वाचतो, पुढचा जीव वाचतो. याचं खूप मोठा आदर्शवत त्यांनी एक समाजाला घालून दिलं आहे. आणि असेच समाजात जर काही घटना घडत असतील तर त्यांनी सुद्धा याचा आदर्श घेऊन एकमेकाच्या जीवाशी जपण्याचा प्रयत्न करावा. एव्ही9 मराठीसाठी शीतलकुमार शेटे, भाटवाडी.